नमस्कार. शुभ ज्योतिषच्या या एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण कुंभ लग्नाच्या ऑगस्ट 2025च्या संदर्भात गोचर राशीमध्ये भ्रमण करणाऱ्या ग्रहानुसार राशीफलाबाबत बोलणार आहोत. कुंभ लग्न म्हणजे आपल्या जन्मकुंडलीचे जे मुख्य 4 चौकोन आहेत त्याच्यातला पहिला वरचा जो चौकोन आहे तिथे 11 हा आकडा लिहिलेला असतो. म्हणजे त्या जन्मकुंडलीचे जन्मलग्न कुंभ आहे. कुंभ लग्नाच्या गोचर भ्रमणाच्या संदर्भामध्ये सविस्तरपणे असं आहे की लग्नी कुंभ रास आहे आणि लग्नी त्या लग्नस्थानामध्ये राहूचं भ्रमण सुरू आहे. कुंभ लग्नाचं द्वितीय स्थानामध्ये मीन रास आहे आणि तिथे शनींचं भ्रमण सुरू आहे. कुंभ लग्नाचं तृतीय स्थानामध्ये मेष रास आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये वृषभ रास आहे. या दोन्ही राशींमध्ये कुठलेच ग्रह सध्या भ्रमण करत नाही. पंचम स्थानामध्ये मिथुन रास असून त्या ठिकाणी गुरु आणि शुक्र दोन्ही ग्रह आहेत. षष्ठ स्थानामध्ये कर्क रास असून त्या ठिकाणी रवी आणि बुध भ्रमण करत आहे. सप्तम स्थानामध्ये सिंह रास असून त्या ठिकाणी केतू भ्रमण करत आहे. अष्टम स्थानामध्ये कन्या रास असून त्या ठिकाणी मंगळ भ्रमण करत आहे. नवम स्थान, दशम स्थान, एकादश स्थान आणि द्वादश स्थान या स्थानांमध्ये अनुक्रमे तूळ, वृश्चिक, धनु आणि मकर या राशी आहेत आणि या राशीमध्ये सुद्धा कुठल्याही ग्रहाचं भ्रमण सुरू नाही आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आपल्याकडे बरेच प्रश्न आले आहेत. आपण शिक्षणापासून सुरुवात करूया. गुरुजी, कुंभ लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच स्थिती कशी आहे? कुंभ लग्नाच्या जातकांच्या पंचम स्थानामध्ये सध्या गुरु आणि शुक्र हे मिथुन राशीत आहे. त्यामुळे पण लग्नी राहू असल्यामुळे आणि राहूचा या गुरूंचा या राहूशी आणि शुक्रांचा या राहूशी नवपंचम योग होत असल्यामुळे गोचरीमध्ये शिक्षणाच्या परिस्थितीमध्ये संमिश्र स्थिती राहील. याच्यावरती काही उपाय? गुरुची उपासना अत्यंत आवश्यक आहे. ज्या जातकांचं कुंभ लग्न आहे त्यांनी गुरूंची उपासना करावी. विशेषत्वे गुरुगीतेचा पाठ जर त्यांनी दर गुरुवारी केला तर बऱ्यापैकी अनुकूलता उपलब्ध होईल. आणि विदेशात शिक्षण घेणं किंवा शिक्षणासाठी प्रवास यासाठी ग्रह अनुकूल आहेत का? हो, यासाठी मात्र पूर्णपणे ग्रह अनुकूल आहेत. कारण गुरूंचं मिथुन राशीतलं भ्रमण हे बऱ्यापैकी कालावधी लोटलेला असल्यामुळे आता ज्यांना ज्यांना संधी उपलब्ध झालेल्या आहेत किंवा आहेत त्यांची भ्रमणं ही 15 ऑगस्टच्या नंतर त्यांना परदेशात जाण्याची स्थिती निर्माण होईल आणि त्यांना संधी मिळेल. आता नोकरी आणि करिअर बद्दल जर आपण बोललो तर कुंभ लग्नाच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगारवाढीच्या संधींची किती शक्यता आहे? कुंभ लग्नाच्या अष्टमामध्ये दशमेश सध्या अष्टमामध्ये आहे आणि तो शत्रूच्या राशीत आहे. त्यामुळे कुंभ लग्नाच्या जातकांना नोकरीच्या ठिकाणी किंवा त्या संदर्भामध्ये जे काही पदोन्नती किंवा हे म्हणण्यासाठी बऱ्यापैकी प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागेल आणि खूपच त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी असल्यामुळे संधी मिळेलच असं नाही. तर कुंभ लग्नाच्या जातकांनी आपण ते स्वतः जर त्या प्रमोशनच्या किंवा पदोन्नतीच्या पगारवाढीच्या या चॅनल म्हणजे त्याची जी काही यादी असते त्या त्या क्षेत्राची, त्या त्या खाजगी क्षेत्र किंवा शासकीय क्षेत्राची त्या त्या यादीमध्ये जर समावेश असेल आणि ते जर संभाव्य प्राप्तीचे त्यांना संधी असेल पण प्रतिस्पर्धी खूप असल्याने आणि काही लोकांच्या कुंभ लग्नाच्या काही जातकांना त्याचा थोडा हिरमोड होण्याचं हे असल्यामुळे त्यांनी गुरुचरित्रातील 14वा अध्याय जसं मी मागच्या एका लग्नाच्या संदर्भामध्ये सांगितलेला होता की घरी स्वतःच्या घरी स्वस्तिक काढायचं
त्या स्वस्तिकावरती हळद कुंकू व्हायचं आणि त्याच्यावरती असं होऊन उत्तराभिमुख गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचा पाठ करावा. म्हणजे ते त्यांच्या वरिष्ठांच्या किंवा त्यांची निवड करण्याचा, त्यांना पदोन्नती देण्यासाठीचे अभिप्राय ज्यांच्या हाती आहे, सकारात्मक अभिप्राय देणे ज्यांच्या हातात आहे, अशा लोकांच्या गुडबुक्समध्ये ते येतील आणि त्यांनी हे करावं. यामध्ये मी इथे कुंभलग्नाच्या अनुषंगाने विशेषतः सांगेन की जे कुंभलग्नाचे जातक याच्यामध्ये शासकीय सेवेमध्ये असणारे बरेच असतात. धनु आणि कुंभलग्नाचे हे जातक आहेत, यांना बहुतांशी सेवा ही शासकीय सेवा मिळत असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा समावेश झाला असतो. अधिकारपद, उपअधिकारी, उपजिल्हाधिकारी, सबऑर्डिनेट अधिकारी, कक्ष अधिकारी, असे जे काही सगळ्या क्षेत्रामध्ये जे कुंभलग्नाचे जातक असतील आणि त्यांना विशेषतः त्या ज्या संधी आहेत आता, तर त्याच्या ह्याच्यासाठी त्यांनी कायम सततच जोपर्यंत ते सेवेत आहेत तोपर्यंत त्यांनी उत्तराभिमुख बसून स्वस्तिकाच्या चिन्हावरती बसून गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचणे आवश्यक आहे. धन्यवाद गुरुजी. कोणती बदलाची शक्यता असल्यास ती भारतात आहे का परदेशात? नाही, सध्या कुंभलग्नाच्या जातकांना बदल तसा नाहीच आहे. फक्त त्यांचं ते प्रतिस्पर्ध्यांवरती मात करून जर ते गेले तर ते पुढे गेले आणि त्यांची जर पदोन्नती झाली तरच बदलाची शक्यता आहे आणि त्याची तशी ती परिस्थिती ही 15 ऑगस्ट नंतर रवीच्या भ्रमणानंतर होईल. नोकरीतील अस्थिरता, अचानक बदल किंवा नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं या महिन्यात? हो, लग्नी राहू आहे आणि लग्नीतला जो राहू आहे हा 10-4 संबंधातनं येतो. म्हणजे वक्करी त्याची भाग्यस्थानावरती नवपंचम योग करतोय तो तुळा राशीशी राहू. त्यामुळे इथे थोडीशी अडचणीची परिस्थिती येणार आहे. राहू हा या अनुषंगाने बऱ्यापैकी त्रास देतो. तर महादेवाची उपासना, विशेषतः महादेवाला काळे तिळ मिश्रित दूध अर्पण करणं हे खूप फलदायी राहील. धन्यवाद गुरुजी. आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता याच्याकडे येऊ. कुंभ लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असल्यास त्यांनी करावा का? नाही, कुंभ लग्नाचे दशमेश परत जसं म्हटलं मी की ते मंगळ आहे आणि ते शत्रू राशीत आहे. तर त्यामुळे जर नवीन व्यवसाय त्यांनी सुरू करायचा म्हटला, कुंभ लग्नाच्या जातकाने कुठलाही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा तर त्याला घरातूनच प्रतिस्पर्धी निर्माण होईल. म्हणजे एक भाऊ, विशेषतः जो त्यांचा लहान भाऊ असेल, तो तिथे मला पण हाच व्यवसाय करायचा, मग भले मी दुसऱ्या ठिकाणी करतो पण मला हाच व्यवसाय करायचा, अशा प्रकारची स्थिती निर्माण होणार असल्याने शक्यतो कुंभ लग्नाच्या जातकांनी कुठल्याही प्रकारचा नवीन व्यवसाय या अलीकडच्या 2 महिन्यामध्ये करू नये. आणि जे आधीच व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडथळे दूर होण्याची शक्यता किंवा प्रगती होण्याची काय शक्यता आहे? अडथळे मुळातच कुंभ लग्नामध्ये जसं आत्ता आधी सांगितलं, त्यांना अडथळे आहे प्रगतीमध्ये. आणि कुंभ लग्नाचे जे जातकांचं अष्टम स्थानातला मंगळ आहे, जो दशमेश आहे, तो लाभस्थानावरती पूर्ण दृष्टीने पाहतोय, म्हणजे ते गोचरीमध्ये. त्याच्यानंतर ते पाहता आहेत शनींवरती समसप्तक याच्यामध्ये गुरुच्या राशीवर, आणि त्यानंतरही लगेच ते कुटुंब स्थानावरती मकर राशीच्या ह्याच्यावरती पाहत आहे. पण मकर रास ही मंगळांची उच्चीची रास असल्यामुळे त्यांना त्या दृष्टीने खूप काही त्रासदायक अशी परिस्थिती नाहीये. आणि व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा प्रवासामुळे लाभ असं दिसतंय? तूर्त त्यांनी प्रवास करूच नाही. मकर लग्नी राहू आहे आणि परत जशी मी मंगळांची भ्रमण म्हणजे दृष्टी सांगितली की लाभस्थानावरती मंगळाची दृष्टी आहे, द्वितीय स्थानावरती शनी तिथे आहेत, शनींशी समसप्तक योग आहे. तर त्यामुळे त्यांनी भ्रमण करू नये, कुटुंबासोबतच राहावं, घरातच राहावं आणि त्यांच्या उपस्थितीमुळे ते उपस्थित राहिल्यास त्यांच्यात जास्त फायदा होईल. कुठल्याही प्रकारचा प्रवास करू नये. आणि कुंभ लग्नाच्या लोकांसाठी व्यवसायात स्पेसिफिकली
काही उपाय करणं गरजेचं आहे? कुंभ लग्नाच्या जातकांचं सध्या काय झालंय की परिस्थितीच्या नुसार प्रतिस्पर्धी घरातच निर्माण झालेले आहेत. म्हणजे घरात राहून सुद्धा फायदा आहे, पण घरातच प्रतिस्पर्धी निर्माण झालेले आहेत की आता तुझा उत्कर्षाला आलेला आणि तुझा स्थिर झालेला व्यवसाय आता तू तुझ्या धाकट्या भावाला दे, अशी पण कुटुंबात एक सूर निर्माण होईल. तर ज्यांच्याकडे अशी परिस्थिती आपल्याला दिसते आहे, अशा जर प्रकारचं कुंभ लग्नाच्या जातकांना जर समजायला लागलं तर त्यांनी त्या अनुषंगाने आपल्या याच्यामध्ये व्यवसाय वास्तूमध्ये किंवा आपल्या घरामध्ये किंवा त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये शनींची उपासना करावी आणि मंगळाची पण उपासना करावी. मंगळाचं एक स्तोत्र आहे, तर त्याला ऋणमोचक स्तोत्र पण म्हणतात, तर तेही म्हटलं तरी चालेल. आणि दररोज शनींच्या 10 नावांचा जो श्लोक आहे तो त्यांनी म्हणावा. धन्यवाद गुरुजी. आता कर्ज आणि आर्थिक सहाय्य याच्याकडे आपण येऊ. कुंभ लग्नासाठी ऑगस्ट महिन्यात कर्जासाठी अर्ज करणं योग्य आहे का? कुंभ लग्नात परत परिस्थिती ही थोडीशी आहे कर्जाच्या दृष्टी, म्हणजे चतुर्थ स्थानाचा संबंध, कुटुंब स्थानाचा संबंध. म्हणजे कर्ज त्यांना कुंभ लग्नाच्या जातकांना आता त्यांच्या भावासाठी स्वतःच्या नावावरती कर्ज घ्यावं अशा प्रकारची परिस्थिती आणि चर्चा त्यांच्या घरामध्ये होणार आहे, होत असेल किंवा यापूर्वी झालेलीही असेल. अशी परिस्थितीमध्ये त्यांनी कर्जासाठी शक्यतो करू नये, कारण अष्टमामधलं मंगळाचं भ्रमण हे तो कर्ज घेतलेलं कर्ज हे त्या जातकाच्या दुखण्यावरती खर्च होण्याची जास्त संभावना असल्यामुळे त्यांनी कर्जाच्यासाठी विचार करू नये. आणि कर्ज मंजूर समजा झालं तर अडथळे दूर करण्यासाठी काही उपाय करता येतील? कर्ज मंजूर झालंय आणि अडथळे दूर करायचे आहेत किंवा या अशा प्रकारची काही परिस्थितीची संभावना दिसते आहे ती होऊ नये, पण कुटुंबातील बहुसंख्यांच्या विरोधात जाणं म्हणजे आपल्या कौटुंबिक जे काही त्यांचे जे संबंध आहेत त्याला छेद देणं किंवा त्याच्या प्रतिकूलता तिथे निर्माण करणं, मनामध्ये दुरावा निर्माण करणं, या सगळ्या गोष्टीची संभावना असल्यामुळे त्या कुंभ लग्नाच्या जातकांनी भाग्य शुक्र असल्यामुळे आणि शुक्र गुरूंसोबत असल्यामुळे त्यांनी सप्तशतीची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. याच्यानुसार जर त्यांना पूर्ण सप्तशतीची म्हणजे ब्राह्मणांना बोलवून घरामध्ये सप्तशतीचे पाठ करून घेणं वगैरे जर काही शक्य नसेल तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ रोज काहीही खाण्यापिण्यापूर्वी करावा, जो बीजमंत्रांचा समुच्चय आहे आणि नवार्णव मंत्राचा त्याच्यामध्ये समावेश आहे, असं सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणा. तेही जर शक्य नसेल तर कुंभ लग्नाच्या जातकांनी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विचे हा जो नवार्णव मंत्र आहे हा रोज किमान 27 वेळा म्हणावा. धन्यवाद गुरुजी. आता गुंतवणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुंभ लग्नाच्या लोकांसाठी या महिन्यात कोणतं गुंतवणुकीचं क्षेत्र अनुकूल दिसतंय? कुंभ लग्नाच्या जातकांनी जमिनीमध्ये गुंतवणूक करावी, शेती खरेदी करावी, कारण दशमेश या सध्या वर्तमानाच्या स्थितीमध्ये मंगळ हा जरी शत्रू राशीस आणि शनींच्या दृष्टीपथात असेल तरी स्वतःच्या मूळ गावामध्ये त्यांच्याच कुंभ लग्नाच्या जातकाच्या कुटुंबाच्या मालकीच्या काही जमिनी असतील, त्याला संलग्न अशी दुसऱ्या कोणातरी मालकाची जमीन असेल आणि ती त्याला विकायची असेल, अशा ह्याच्या गोष्टी संबंधाने तपास करावा आणि तशातल्या त्या जमिनी त्यांनी गुंतवणूक करावी. ही गुंतवणूक दीर्घकालीन फायदेशीर असेल का अल्पकालीन? नाही, दीर्घकालीन फायदेशीर आहे ही, कारण मंगळ हा दशमेश आहे आणि कुंभ लग्नाचा कुठल्याही परिस्थितीमध्ये संबंध हा जमिनीशी येणार आहे. जरी वर्तमानामध्ये जरी तो मंगळ कन्या राशीत असला तरी या महिन्यामध्ये सुद्धा तो तसा लाभकारक आहे या दृष्टीने करायला का व्यवहारासाठी. आपण गुंतवणुकीबद्दल ऑलरेडी म्हटलं की मालमत्ते किंवा शेतात इन्व्हेस्ट करावं कुंभ लग्नाच्या लोकांनी,
पण वारशातून काही मालमत्ता मिळण्याची शक्यता या महिन्यात आहे? वारसा हक्कातनं कुंभ लग्नाच्या जातकांना त्याच्या कुटुंब स्थानावरतीच मी मगाच जे म्हटलं होतं, तर तिथे दुजाभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि परत जिथे प्रतिस्पर्धींचं जाळं थोडंसं होणार आहे भावाभावांमध्ये, म्हणजे 4 भाऊ असतील तर त्याच्यातल्या 4 वाटे होणार असेल तर यांच्या वाट्याला येणारा वारसा हक्काने येणारी संपत्ती, जमीन काय जे असेल ते थोडंसं अडचणीच असेल. म्हणजे बरड जमीन असेल, नेमकी यांच्या भागात येणाऱ्या जमिनीमध्ये झाडं असतील, नंतर वहिवाट असेल दुसऱ्या शेताची यांच्या भागातनं, तर अशा पद्धतीचं सगळं परिस्थिती असल्यामुळे त्याच्या निवारणासाठी यांनी धरा स्तोत्र, म्हणजे जर त्यांना जमिनीचं वाटप मिळणार असेल वारसा हक्काच्या याच्यातनं दृश्य असतं, म्हणजे हे दिसत असतं की 4 भाऊ आहे ना, आता यांचे वाटे हिस्से होणार आहे, तर त्यांनी धरा सूक्तचं पठण करावं. आणि ज्यांची वास्तूचं आहे, ज्यांना वास्तूमध्ये मिळणार आहे काही भाग, एक मोठी वास्तू आहे आणि तिथे 4 भाग होणार आहे, तर यांना शक्यतो लाभकारक असा मजला न मिळता यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावरचा तो काही भाग असेल तो त्यांना मिळेल, 1/4 भाग. तर त्यासाठी तसं ते अडचणीचं होऊ नये आणि त्याच्या अनुषंगाने म्हणजे एक साधारणतः आपण आसमान से गिरे और खजूर में अटके अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कुंभ लग्नाच्या जातकांनी, पुन्हा मी इथे सांगेल की त्यांनी सप्तशतीचं अनुष्ठान करावं, दुर्गा सप्तशतीचं अनुष्ठान करून घ्यावं त्याच वास्तूमध्ये जिथे वाटे उत्से होणार आहेत. न जमल्यास त्यांनी पुन्हा सिद्धकुंजिका स्तोत्राचा पाठ रोज करावा. धन्यवाद गुरुजी. आता आपण नातेसंबंध या विषयावर बोलू. कुंभ लग्नाच्या लोकांसाठी जे प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबाशी बोलण्याचा हा योग्य काळ आहे का? नाही, तूर्त त्यांचा बरंच मी जसं सांगितलं की कुटुंब स्थानाचा अधिपती जो आहे कुंभ लग्नाचा, तर त्या कुंभ लग्नाचा अधिपती जो आहे तो मंगळ आहे आणि तो शत्रू राशीमध्ये आहे आणि तो कुंभ लग्नाच्या अष्टमात आहे. म्हणजे त्यांचं कुंभ लग्न त्यांचं कुटुंब स्थानाशी षडाष्टक आहे. त्यामुळे त्यांनी जसं मकर लग्नाच्या संदर्भात सांगितलं होतं तसंच त्यांनी तूर्त थांबून घ्यावं, कुठल्याही प्रकारची चर्चा करू नये. आणि ज्या कुंभ लग्नाच्या लोकांसाठी अरेंज मॅरेज थ्रू काही प्रस्ताव वगैरे बघतायत त्यांना प्रस्ताव येतील या महिन्यामध्ये? कुंभ लग्नाच्या सप्तमामध्ये सध्या केतू आहे आणि त्या ठिकाणी तिथे रवी येईल. मग सप्तमात जेव्हा भ्रमण करेल आणि तो ज्या वेळेला स्वतःच्या नक्षत्रात म्हणजे पूर्वाषाढा नक्षत्रातनं जेव्हा ते प्रवेश करतील, रवी भ्रमण करतील, त्यावेळेला यांना उपवर स्थळं, योग्य स्थळं एकमेकांशी जुळून येतील आणि त्यांचा विवाह निश्चित होईल. आणि ऑक्टोबरच्या नंतर म्हणजे विशेषतः मार्गशीर्षाच्या नंतर त्यांचा ते सगळं जे आहे ते मार्गी लागेल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वयोमर्यादा नाही. 24 पासून 30 वर्षापर्यंत जे अवयहित आहे त्यांच्या बऱ्यापैकी लग्न होतील, ठरतील आणि अरेंज मॅरेज होते. आणि ज्या कुंभ लग्नाच्या व्यक्तींचं लग्न झालेलं आहे ऑलरेडी, त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी कसे संबंध असतील ऑगस्ट 2025 मध्ये? कुंभ लग्नाचे जातक, विवाहित जातकांचं जर वर्ष झालेलं असेल लग्नाला तर काही अडचण नाहीये. पण त्यांचे 4-6 महिने जर झालेले असतील लग्नाला तर ते जसे भोज्याला शिवून आलो बुवा अशा प्रकारची परिस्थिती सध्या असेल आणि ती चिघळण्याची शक्यता असल्यामुळे तूर्तथा त्याने मौन धारण करावं. कुंभ लग्नाच्या जातकांनी विशेषतः मौन धारण केल्यास विवाहाचे जे संबंध आहेत ते सुरळीत आणि सरळ दीर्घकालीन वैवाहिक आयुष्याच्या दिशेने वाटचाल करते. धन्यवाद गुरुजी. आता कुंभ लग्नाचे जे लोक आहेत त्यांचे त्यांच्या पालकांशी आणि मुलांशी कसे संबंध असतील? कुंभ लग्नाच्या जातक जे पालक आहेत त्यांच्या पंचम स्थानामध्ये सध्या गुरु आणि शुक्र आहे आणि कुंभ लग्नाचा मार्केश गुरु आहे.
जरी ते लाभेश असले तरी ते मार्केश असल्यामुळे कुंभ लग्नाच्या जातक जे पालक आहेत त्यांच्या आपल्या मुलांवरती, मुलांशी संबंध किंवा त्यांच्या मुलांच्या आचरणे विचारणामध्ये थोडासा प्रतिकूल स्थिती आहे आणि ती ह्या पालकांना बरेच दिवसापासून असूनही ती माहितीच नाहीये आणि ती अचानक माहिती होईल आणि त्या अनुषंगाने मग पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तर अशी परिस्थिती, अशी ग्रहस्थिती तिथे आहे आणि त्या ठिकाणी तिथे शुक्र असल्यामुळे आपण बहुतांशी आता पुष्कळदा ऐकलं की अल्पवयीन असूनही ते दोघांनी जाऊन पळून जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी अभ्यास म्हणजे जे शिक्षणात आहेत अजून प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणात, त्यांनी आपल्या गुरुजनांशी अद्वा भाषण करून त्यांचा रोष ओढवून घेतलेला आहे. आणि जे उच्च शिक्षणामध्ये वगैरे असेल त्यांनीही त्यांच्या तिथल्या प्राध्यापकांशी आणि याच्याशी किंवा त्यांच्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांशी सुद्धा त्यांनी वाद घालून प्रतिकूल परिस्थिती उद्भवून स्वतःवरती ओढवून घेतलेली आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. विशेषतः याच्यामध्ये शुक्र आहे पंचमामध्ये असल्याने आणि शुक्र दैत्यांचा गुरु असल्यामुळे निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह अप्रोच आणि नकारात्मक प्रवृत्तीचा कुंभ लग्नाच्या जातकांच्या पाल्यांमध्ये होणार असल्यामुळे त्यांनी थोडीशी दक्षता घ्यावी. या ठिकाणी सुद्धा आपण असं सांगतो की संतान गणेश स्तोत्र जे आहे त्याचं पठण कुंभ लग्नाच्या जातकांनी आपल्या पाल्यांसाठी करावं. जी पाल्य आहेत कुंभ लग्नाची, म्हणजे त्यांचे वडील वगैरे आहेत पण यांचं लग्न कुंभ लग्न आहे, तर त्यांच्या दशमेश मंगळ हा शत्रू राशीत आहे. त्यामुळे आज त्यांचे पालक अशी परिस्थिती असेल की कोणीतरी तिराईत काहीतरी सांगतोय आणि त्याच्याप्रमाणे ते आपल्या पाल्यांवरती, या कुंभ लग्नाच्या जातक पाल्यांवरती ते रोष करता आहेत, रागवत आहेत, विश्वास ठेवत नाही आहेत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा कुंभ लग्न असलेल्या पाल्यांनी आपल्या दैनंदिन आचरणामध्ये गणपतीची उपासना करायची आवश्यकता आहे आणि यामध्ये विशेषत्व हा त्यांनी संकटनाशन गणपती स्तोत्र जे आहे ते त्रिसंध्या पठेन असं, म्हणजे तिन्ही संध्याकालामध्ये त्यांनी पठण करावं. पण हे पाल्य जे आहे ते जर विद्यार्थी दशेत असतील तर दिवसभर शाळा असेल तर माध्यन्याचे जी संध्याकाळ आहे त्यामध्ये त्यांना पठण करता येणार. तर अशा जातकांनी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी एकदा ते स्तोत्र पठण करावं आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी हातपाय धुवून दिवे लागणीच्या तेव्हा 2 वेळा ते स्तोत्र म्हणावं, संकटनाशन गणपती स्तोत्र. त्यामुळे मग पालकांच्या बुद्धीमध्ये, म्हणजे पालक स्वतःच्या बुद्धीने विचार करतील आणि दुसऱ्या कोणाचंही न ऐकता आपल्या पाल्यांवरती विश्वास ठेवतील ज्या पाल्यांचं कुंभ लग्न आहे. आणि कुंभ लग्नाच्या लोकांचं त्यांच्या भावंडांशी कसे संबंध असतील? कुंभ लग्नाच्या जातकांचे जे लहान भावंडांचं स्थान आहे ते शुक्राचं स्थान आहे. वृषभ रास आहे तिथे आणि त्याच्यावरनं पुष्कळदा लहान भावंडांशी संबंध पाहिले जातात कुंभ लग्नाच्या जातकांचे. आणि या स्थानाचा जो स्वामी आहे तो गुरूंसोबत आहे, त्यामुळे लहान भावंडांशी त्यांचे संबंध सौहार्दाचे राहतील. थोडंसं काही शैक्षणिक दृष्ट्या ते थोडेसे काही विचित्र धारणा ज्या लहान भावंडांच्या आहेत त्यांचे निवारण होऊन त्यांची समजूत घालून त्यांना ते कसे चुकत आहेत याचं सौम्यतेने कुंभ लग्नाचे जातक आपल्या लहान भावांना सांगू शकतील आणि त्याच्याप्रमाणे ते लहान भावंडांच्या आचरणामध्ये आणि वृत्तीमध्ये आणि प्रवृत्तीत फरक पडेल. त्या दृष्टीने अनुकूलता आहे. कुंभ लग्नाचे जे जातक आहेत त्यांचे वरिष्ठ भाऊ आहेत, म्हणजे मोठे भाऊ आहेत, तिथे मात्र थोडीशी प्रतिकूल परिस्थिती आहे. ते आपला निर्णय कुंभ या लग्नाच्या लहान भावावरती आपला निर्णय थोपवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामध्ये अद्वा शब्दोच्चार आणि अद्वा वादविवाद होतील. आणि अशा परिस्थिती होऊ नये आपल्याला त्या कुंभ लग्नाच्या जातकाला किंवा त्याचे बलिष्ठ मोठे भाऊ आहेत त्यांना देखील आणि त्या अनुषंगिक पालकांना देखील काही त्रास होऊ नये म्हणून
कुंभ लग्नाच्या जातकांनी आपल्या वडील भावांच्या संदर्भामध्ये पुन्हा मी इथे सांगेल की त्यांनी सुद्धा तेजोवर्धन गणपती स्तोत्राचं पठण करावं, म्हणजे ज्याच्यामध्ये की त्यांचं जे वयोमानाच्या नुसार त्यांच्या शब्दांच्या, त्यांच्या आचरणाच्या आणि त्यांच्या मानसिकतेचे जे तेज असेल त्याचा विजय होईल आणि कोणी वरिष्ठ जरी असले आपले भाऊबंध तरी ते त्यांचं ऐकतील आणि त्यांना समजून घेतील. धन्यवाद गुरुजी. आता आपण आरोग्याकडे जाऊ. कुंभ लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल? कुंभ लग्नाच्या अष्टम स्थानामध्ये मंगळ आहे आणि हे मंगळ एक तर कुटुंबेश आहे आणि दशमेश पण आहे. हे शत्रू राशीत आहे, त्यामुळे हेरिडिटरी ज्या काही प्रॉब्लेम्स असतात कुटुंबाच्या आई वडिलांना, आजी आजोबांना किंवा अशा प्रकारचे जे काही स्वास्थ्याच्या दृष्टीने, हेल्थच्या दृष्टीने जे काही असतात, उदाहरणार्थ याच्यामध्ये आपण डायबिटीस म्हणूया किंवा काही विशिष्ट प्रकारचे व्रण शरीरावरती म्हणजे त्वचेचे काही जे आजार आहेत जे हेरिडिटरी आहे की माझ्या वडिलांना पण होतं, माझ्या आजोबांना पण होतं, माझ्या आईला होतं किंवा माझ्या आईच्या वडिलांना पण होतं, असे जे काही आजार आहेत ते कुंभ लग्नाच्या जातकांना या कालावधीमध्ये या म्हणजे नुसतं ऑगस्टच नाही, ते ऑगस्ट पुढचे ते होते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यापर्यंत त्यांना याची ही प्रतिकूल परिस्थिती आहे ती मार्गशीर्षामध्ये अनुकूल होईल. तर त्यामुळे त्यांनी त्यानुसार दक्षता घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या ज्या हेरिडिटेरियल पेरेंट्सला जे काही पालकांना वगैरे जे काही उपाय सांगितले असतील किंवा जे काही औषधोपचार असतील ते त्यांनी सुद्धा सुरू करावे. आणि आध्यात्मिक दृष्टीने म्हटलं तर त्यांनी अश्वत्थ स्तोत्र येतं आहे एक ब्रह्मांड पुराणाच्या अनुसारामध्ये, त्या अश्वत्थ स्तोत्राचं जे काही पठण आहे ते त्या अश्वत्थ वृक्षासमोर हात जोडून उभं राहून ते पठण करावं. आणि ज्यावेळेला हे पठण करत असेल आणि त्यांना शक्य असेल तर त्यांनी सातत्याने कापराचं प्रज्वलन त्या अश्वत्थ वृक्षासमोर ठेवावं. म्हणजे हातामध्ये एक 10-15 कापडाच्या वड्या घेऊन एक एक वडी त्याच्यात टाकत राहायची पेटवून आणि ते अश्वत्थ स्तोत्र म्हणून झालं की जितका राहिलेला त्याच्यामध्ये प्रज्वलित कापूर असेल तो जळून शांतपणे जळेल. असं किमान 41 दिवस तरी त्यांनी करावं. अगदीच शक्य नसेल, कुठे ड्युटीवरती जायची वेळ असेल तर किमान 17 दिवस तरी त्यांनी हे केलं. धन्यवाद गुरुजी. जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हा महिना कसा असेल? मग असं मी सांगितलं होतं तसं की पंचमेश स्थानामध्ये कुंभ लग्नाचा मार्केश असल्यामुळे सध्या काही अनुकूल परिस्थिती नाही आहे, त्यामुळे त्यांनी काही प्रयत्नही करू नये आणि कुठल्याही प्रकारचा त्याबाबत मार्गशीर्षापर्यंत विचार करू नये. या संदर्भातलं जे काही आहे ते मार्गी लागण्यासाठी मार्गशीर्ष उजाडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की स्वतः कृष्णाने गीतेमध्ये म्हटलंय की मासानाम मासोहम मार्गशीर्ष मासोहम. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी याच्यामधल्या या संदर्भातल्या त्यांच्या मार्गी लागणार आहे. कुठेतरी उपाय सापडेल, कुठेतरी काहीतरी आणि त्याप्रमाणे परिस्थिती अनुकूल मार्गशीर्षामध्ये होणार असल्यामुळे तूर्त काही विचार करू नये असे वाटते. म्हणजे ह्याच्यामध्ये त्याच्या ग्रहस्थितीनुसार ते आवश्यक आहे. आणि ज्या स्त्रिया गर्भवती आहेत ऑलरेडी त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे? परिस्थिती त्यांच्या संदर्भात असल्यामुळे परंतु जर ज्या जसं मी मगासही सांगितलं की कुंभ लग्नाच्या ज्या स्त्रिया गर्भवती आहेत आणि ज्यांना 4 महिने होऊन गेलेले तर अचानक उद्भवणारं कुठलं तरी अडचणीचं स्थिती निर्माण होणार असल्यामुळे 4 महिने जर झालेले असतील तर त्यांनी तातडीने गर्भसंस्कार करून ते गर्भरक्षा देवीचा मंत्र म्हणून घ्यावा आणि गर्भरक्षा कवच म्हणावं, जेणेकरून त्यांचा गर्भ सुरक्षित राहील आणि सुलभतेने त्यांच्या प्रसूती होईल. धन्यवाद गुरुजी.
आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता. धन्यवाद.